बाबासाहेब वारले तर माहीत झालं तर आम्ही जिठाल्या गाड्या तिथंच उभ्या केल्या आणि तिथेच रडत होतो आम्ही. बाबासाहेबांना सांगलं शिका शिका. मग लागले लेकरं शाळेत जायला. तर साबरी नव्हते असे कपडे धुवायला. आणि बाबासाहेबामुळं लय चांगुलपणा आलं. हा, पहिला काळ चांगलं ना तर लय कसं कान होत. दिनांक 6 डिसेंबर 1956 बाबासाहेबांचं निधन झालं आणि देशभर एकच शोककळा पसरली. लाखो निराधारांचा प्रज्ञासूर्य मावळला. जुनी माणसं आजही तो दिवस आठवून गहिवरून जातात. छत्रपती संभाजीनगर शहरात राहणाऱ्या खंडाळे आजींना आजही तो दिवस आठवतो. आपल्या आयुष्यात बघितलेला जातीभेद आणि बाबासाहेबांमुळे झालेला बदल सांगताना त्यांचा कंठ दाटून येतो. बाबासाहेबामुळे लयच बदल झाला. नाही तर काय दैनी होते भाऊ. असे ताट जेवत होते मराठी लोक तर आमची माणसं उष्ट काले उखलीत होती आणि ते आणून वाटीत होते घरा. असा काढा आम्ही असे ताट उखलून लोकांचे खरकटे भगुन्यात घ्यायचे. घरी आल्यावर घर वाटायची आणि ते खायची. असा काळ होता. आणि बाबासाहेबामुळं लय चांगुलपणा आलं.